महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या एक तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत आपण आज आहे. तुळजापूर व ड्रग्स हा विषय राज्यभर चर्चेला जातोय. तुळजापूर व ड्रग्स याचं नातं काय किंवा हा विषय काय आहे हे आपण मुंबईत समजून घेणार आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी तामलवाडी टोलनाक्याजवळ पोलिसांनी कारवाई करत 3 आरोपींना 59 पुड्यासह 2.5 लाखाचा माल जप्त केला. याच्यामध्ये 3 आरोपींच्या तपासाअंती संगीता गोळे नामक मुंबईच्या महिलेला पोलिसांनी अटक केली व तब्बल 5 कोटीचा व्यवहार या महिलेच्या अकाउंटवरती फक्त तुळजापूर शहरातून झाल्याचं निष्पन्न झालं. याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक हे तुळजाभवानी देवस्थानाच्या भेटीस आले असता येथील स्थानिक पुजाऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली व आरोपींवरती कार्यवाही व्हावी अशी मागणी केली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना 72 तास अल्टिमेट देत आरोपींना ताब्यात घ्या व याचा सविस्तर अहवाल द्या अशा सूचना दिल्या. यानंतर ही पोलीस यावेळी पोलीस व पुजारी याच्यामध्ये थोडासा वाद होऊन हे प्रकरण पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन केलं. यातील आरोपींना कठोर कार्यवाही होई अनुषंगाने व या आंदोलनावेळी येथील स्थानिक असलेले भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला. यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की याची टीप यापूर्वीही 2 वेळा मी दिली होती व आत्ताच्या माझ्या टीपनुसारच ही कार्यवाही केली गेली व आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सूचना केली. या राजकीय चर्चेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली व याच्यामध्ये 21 आरोपी हे निष्पन्न करण्यात आले. याच प्रकरणाच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्स या प्रकरणात काय कार्यवाही पोलिसांनी केली व कोण कोण आरोपी आहेत या संदर्भात एक लक्षवेधी विधानसभेत मांडली होती. परंतु ही लक्षवेधी विधिमंडळात येण्यापूर्वीच याचं उत्तर हे सोशल मीडियामध्ये लीक झालं व या लीक प्रकरणी विधानसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. या गदारोळानंतर सत्ताधाऱ्यांनी या विरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. याच्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जोरात फिरवली व एकूण 35 आरोपी या प्रकरणामध्ये निष्पन्न करण्यात आली. 35 पैकी 14 आरोपी आज जेलमध्ये आहेत. 21 आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत. हे आरोपी हे विविध पक्षाशी व संघटनेशी जोडलेले आहेत. जसं भाजपाशी संबंध असलेले नगराध्यक्ष राहिलेले बापू कने, विनोद गंगणे यासोबतच मध्यंतरी असाही आरोप करण्यात आला की या आरोपीपैकी काही आरोपी हे ओमराजे यांच्याशी निगडीत आहेत. परंतु ओमराजेंनी याच्या संबंधात कोणीही संघटनेशी निगडीत आहेत हे आरोप फेटाळले असले तरी याला राजकीय पाठबळ मिळतंय याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे. याच्यानंतर मध्यंतरी विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी तुळजाभवानी देवस्थानाला भेट दिली. या भेटीमध्ये पुजाऱ्यांनी आपलं घराणं मांडलं. त्याच्यामध्ये जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावं व जे पुजारी आरोपी असतील त्यांना मंदिरबंदी करा. यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलं व आज सद्यस्थिती पाहता यातील 14 आरोपी हे जेलमध्ये आहेत तर 21 आरोपी हे अद्याप फरार आहेत. त्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते विविध संघटनेशी व पक्षाशी निगडीत आहेत. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा असे स्थानिक नागरिकांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, तुळजापूर.